नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। मी अक्षय कदम। सो गाईज, आज या यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सोबत नीतिशास्त्राचा जो पेपर आहे त्याचा सिलेबस डिस्कस करणार आहे। सो एमपीएससी ची राज्यसेवेची जी परीक्षा आहे 2025 पासून नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे होत आहे आणि या नवीन अभ्यासक्रमामध्ये जो एमपीएससी आणि यूपीएससीचा सिलेबस सेम असणार आहे। तर या सेम सिलेबस मध्ये इथिक्स नीतिशास्त्राचा जो पेपर आहे हा खूप महत्त्वपूर्ण पेपर आहे आणि या नीतिशास्त्राच्या पेपरचा एंटायर सिलेबस जो आहे तो आज मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। सो मी अक्षय कदम, मी यूपीएससी साठी एसए आणि इथिक्स हे विषय गेली 9 वर्षे शिकवत आहे। दिल्लीच्या आणि इंडियातील वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये मी हा विषय शिकवतो आणि यूपीएससी गाईड या प्लॅटफॉर्म बरोबरही मी असोसिएटेड आहे आणि यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर इंग्लिश आणि मराठी या दोन्ही बॅचेस मध्ये मी एसए आणि इथिक्स हे 2 विषय तुम्हाला शिकवणार आहे। सो यूपीएससी गाईडच्या या प्लॅटफॉर्मवर एमपीएससीच्या नवीन सिलेबस नुसार एक फाउंडेशन कोर्स कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच चालू होणार आहे 19 मे पासून। त्याच्याबद्दल मी तुम्हाला अधिक कल्पना पुढे देईलच आणि या बॅच मध्ये तुमचा सगळा एमपीएससीचा राज्यसेवेचा नवीन अभ्यासक्रम एकदम कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होईल आणि त्याच्यामध्ये मी नीतिशास्त्र आणि निबंध या विषयाचं तुम्हाला सखोल मार्गदर्शन करेल। सो आज या लेक्चरमध्ये हा नीतिशास्त्राचा पेपर काय आहे, तो किती महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मार्क्स मिळवणं एक चांगले मार्क्स नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये किती गरजेचं असतं। कारण जनरली सगळे टॉपर्सचे जर तुम्ही मार्कलिस्ट बघसाल, आजच यूपीएससीचा जो रिझल्ट आलेला आहे, यूपीएससी गाईडचे बरेच विद्यार्थी त्याच्यामध्ये सिलेक्ट झाले, त्यांची नावं आम्ही आता कंपाईल करत आहोत आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांची ही मार्कलिस्ट जर बघितली तर तुम्हाला क्लिअर ट्रेंड दिसेल की निबंध विषयामध्ये आणि नीतिशास्त्राच्या पेपरमध्ये सगळे विद्यार्थी 130, 140, 150 एवढे मार्क मिळवतात आणि त्याच्यामुळे या 2 पेपरमध्ये हे मार्क आणणं खूप क्रुशियल आहे। त्यासाठी एक योग्य मार्गदर्शन, आन्सर रायटिंग, इव्हॅल्युएशन, फीडबॅक हे सर्व खूप गरजेचं आहे आणि यूपीएससी गाईड प्लॅटफॉर्मवर आम्ही तुम्हाला हे प्रॉपर कॉम्प्रिहेन्सिव्ह मार्गदर्शन करू या राज्यसेवेच्या परीक्षेसाठी। सो बरेच कोचिंग इन्स्टिट्यूट मध्ये एमपीएससी जो आता नवीन सिलेबस मध्ये शिफ्ट होतील, बऱ्याचांना तो एक्सपिरियन्स पण नाहीये, पण यूपीएससी गाईडला यूपीएससी एक्झामचा खूप सखोल एक्सपिरियन्स आहे। बरेच महाराष्ट्रातले फॅकल्टी ज्या यूपीएससी गाईडवर असोसिएटेड आहेत त्याही तुम्हाला मराठीतून मार्गदर्शन करतील। सो तुम्हाला एक प्रॉपर टेक्निकल आणि एकदम गुड क्वालिटी यूपीएससी लेवलचं मार्गदर्शन इथे एमपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर यूपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला मिळेल। सो आज आपण नीतिशास्त्राचा सामान्य अध्ययन पेपर 4 जो नवीन सिलेबस आहे त्याचा डिस्कशन करूया। सो नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता। सो हा जो पेपर आहे गाईज, तुम्ही जर नीट अभ्यासला तर तुम्हाला लगेच कळेल की ह्या पेपरमध्ये सामान्य अध्ययन पेपर 4 3 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे। एक आहे तुमचा तत्वज्ञानाचा भाग, एक आहे मानसशास्त्राचा भाग आणि एक आहे लोक प्रशासनाचा भाग। सो या 3 भागामध्ये काय सिलेबसचे टॉपिक आहेत आणि त्याच्यात काय अभ्यासणं एक्सपेक्टेड आहे ते मी तुमच्याशी डिटेलमध्ये आता चर्चा करेन। सो या 3 भागांमध्ये पहिले तर तुम्हाला सांगतो गाईज की या पेपरमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते की हे जे सगळे शब्द आहेत, शब्दावली जी आहे, तर याचे जे मराठी शब्द दिले त्यांनी, सचोटी, विश्वासार्हता, खूप सारे असे टर्म्स आहेत, तटस्थता वगैरे, तुम्हाला ह्या शब्दांचा क्लिअर कट मिनिंग माहित असणं खूप गरजेचं आहे। सो माझ्या या पूर्ण जेव्हा तुम्ही कोर्सला ऍडमिशन घेसाल तर माझ्या कोर्स लेक्चरमध्ये ह्या सर्व टर्मिनॉलॉजीवर माझा खूप एक्सक्लुझिव्ह फोकस असेल आणि मी तुम्हाला ह्या टर्म्स की फॉर एक्झाम्पल नीतिशास्त्र म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय, नैतिकता म्हणजे काय, अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत आणि त्यांच्यात क्लिअर कट डिफरन्स असतो जो तुम्हाला माहित पाहिजे। आणि टेक्निकली माझ्या 9-10 वर्षाच्या एक्सपिरियन्सनी मी तुम्हाला हे सांगू शकतो की एमपीएससीने सिलेबसचा पेपरचं नाव बनवताना नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, हा सचोटी शब्द जो दिलेला आहे इंटिग्रिटीसाठी हाच थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे। कारण टेक्निकली जर तुम्ही विचार केला तर इंटिग्रिटी अँड प्रोबिटी हे 2 वेगळे कन्सेप्ट आहेत। प्रोबिटीसाठी सचोटी शब्द जास्त योग्य आहे आणि इंटिग्रिटीसाठी विश्वासार्हता हा शब्द। सो जेव्हा मी हे सगळे कन्सेप्ट एक्सप्लेन करेल तुम्हाला ही गोष्ट ऑटोमॅटिक कळत जाईल। आणि मग जसं सांगितलं की नीतिशास्त्र म्हणजे काय, सचोटी म्हणजे काय, अभियोग्यता म्हणजे काय। सो बेसिकली योग्यता ही तुमच्या आत असते, पर्सनॅलिटीमध्ये। सो योग्यता हा तुमच्या मानसशास्त्राचा भाग आहे
ओके, सचोटी कारभारात दिसते. सो कारभार सचोटीने चालवावा लागतो आणि सचोटी त्यामुळे तो ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग. आणि नीतिशास्त्र नीतिमत्ता आणि त्याच्या रिलेटेड बऱ्याच अशा संकल्पना आहेत आणि तो तुमचा तत्वज्ञानाचा भाग. आणि सो हे 3 जे आहेत, तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि लोकप्रशासन, याच्यामध्ये सगळा सिलेबस तुमचा जो डिवाइड केलेला आहे तो ते डिव्हिजन काय आणि त्याच्यात काय अभ्यास एक्सपेक्टेड आहे ते पुढे पाहूया. सो आता मगाशी मी जे सांगितले युपीएससी गाईड प्लॅटफॉर्मवर आम्ही ही कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच चालू करत आहोत. 19 मे पासून ही बॅच सुरू होत आहे. संध्याकाळी 5 वाजता ओके ही बॅच असणार आहे, बोथ ऑफलाईन ऑनलाईन मोडमध्ये. सो जी मुलं पुण्यामध्ये आहेत ते इथे युपीएससी गाईडच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. सदाशिव पेठेमध्ये जे ऑफिस आहे तुम्हाला डिटेल ऍड्रेस मिळेल आणि ते येऊन तुम्ही काउन्सिलर्सला भेटून ओके तुमच्या सर्व शंका दूर करून ऍडमिशन घेऊ शकता. आणि ऑनलाईन मोडमध्ये पण ही बॅच अवेलेबल असणार आहे आणि पूर्ण मराठीमध्ये ओके ही बॅच तुम्हाला मिळणार आहे. आणि बऱ्याच संकल्पनांचा आम्ही बोथ इंग्लिश मराठीमधून तुम्हाला मार्गदर्शन करू, पण ही एक्सक्लुझिव्ह मराठी मीडियम बॅच असेल. सो एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह प्रिलिम्स कम मेन्स फाउंडेशन बॅच जी आम्ही सुरू करणार आहोत मराठी मीडियम मध्ये. आणि या बॅच साठी ओके तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही माझा कोड अक्षय सर वापरू शकता, ज्याच्यामुळे तुम्हाला 15% डिस्काउंट पण ऍडमिशन मध्ये मिळेल. सो मग आता बघूयात आपण काय हा सिलेबस आहे. सो नीतिशास्त्र, विश्वासार्हता, अभियोग्यता, अभ्यासक्रमातील तत्वज्ञान भाग. आता हा जो तत्वज्ञान भाग आहे तुम्हाला सिलेबस शिकवताना ह्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत म्हणून मी सिलेबस दोन्ही लँग्वेजमध्ये ठेवलेला आहे. इंग्लिशमध्ये युपीएससीचा जो सिलेबस आहे, मराठीमध्ये किंवा एमपीएससीने त्याला मराठीमध्ये काय काय वर्ड्स दिलेले आहेत आणि या अँगलनी आपण पुढे सिलेबस डिस्कस करू. सो सिलेबस मधला पहिला टॉपिक आहे इथिक्स अँड ह्युमन इंटरफेस, नीतिशास्त्र आणि मानवी संवाद, इसेन्स, डिटर्मिनंट्स अँड कॉन्सिक्वेन्स ऑफ इथिक्स इन ह्युमन ऍक्शन, मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम. सो बेसिकली या टॉपिक मध्ये आपल्याला स्टडी करायचं आहे एक बेसिक संकल्पना, नीतिशास्त्र म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय. आणि सो ह्या ज्या सर्व चर्चा आहेत तर नैतिक, अनैतिक आणि नीती निरपेक्ष, मोरल, इमॉरल, अमोरल अशा बऱ्याच संकल्पना आहेत. मग यांचा अर्थ काय, विवेक संकट आणि विवेकाचे संकट, मूल्य संकट आणि मूल्यांचे संकट, ओके नैतिक संकट आणि नैतिकतेचे संकट. सो एका शब्दामध्ये पूर्ण कन्सेप्ट सिलेबस मधले लाईक चेंज होतात. त्यामुळे ह्या टर्म्स काय आहेत ह्या आपल्याला सुरुवातीला नीतिशास्त्र भागामध्ये बघायच्यात. सो नीतिशास्त्र आणि मानवी संवाद म्हणजे काय की तुम्ही जेव्हा डिस्कशन की नीतिशास्त्र जे आहे, नीतिशास्त्र म्हणजे योग्य काय अयोग्य काय याच्याबद्दलचे जे समाजाने नियम ठरवलेले आहेत आणि हे जे नियम आहेत हे आपण शिकतो कुठून, ओके का आपण जन्मताच नैतिक असतो का, ऑब्विसली नॉट. कोणी जन्मजात नैतिक नसतं. सर नैतिकता आपण शिकतो. कुठून शिकतो, समाजातून, आजूबाजूच्या सामाजिक घटकातून म्हणजेच नैतिक संवादातून. सो हे जे सामाजिकीकरण करणारे घटक आहेत त्यांच्याशी संवाद साधून नैतिकतेचा विकास कसा होतो, ओके हा जो पहिला टॉपिक आहे. आणि त्याच्या सब टॉपिक मध्ये त्यांनी पहिला शब्द काय सांगितलाय, मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार. सो मानवी कृतीत नीतिमत्तेचे सार म्हणजे काय, सो मानवी कृतीमध्ये की नीतिशास्त्र सार, नीतिशास्त्राचं सार काय आहे म्हणजे नीतिशास्त्र म्हणजेच काय, नीतिशास्त्राची व्याख्या काय, नीतिशास्त्र आपण शिकतो कुठून, ओके नीतिशास्त्राने मी वागलो नाही तर माझ्या जीवनात काय तोटे होतील, नीतिशास्त्राने मी वागलो तर जीवनात काय फायदा, नीतीला शास्त्र म्हणावे का, ओके ते एक विज्ञान आहे का. आणि नीतिशास्त्राबरोबर रिलेटेड ज्या संकल्पना आहेत, नीतिमत्ता म्हणजे काय. सो मग नीतिशास्त्र आणि नीतिमत्ता, सो बेसिक त्याच्यामध्ये काय फरक आहे आपण आपल्या कोर्स लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघूच. पण बेसिकली नीतिशास्त्र म्हणजे बाह्य घटकांकडून ओके तुम्ही जी मूल्य शिकला, नैतिकतेचे नियम शिकला, म्हणजे जसं आई वडिलांनी लहानपणापासून शिकवलं, मग तुम्ही काहीतरी चूक केलं आणि आईने कानाखाली मारली, तुम्हाला कळलं काहीतरी अयोग्य केलं आणि तुमच्यात नीतिशास्त्राचा विकास झाला. सो नीतिशास्त्र म्हणजे बाह्य घटकांनी सांगितलेले नियम. नीतिमत्ता म्हणजे ओके ते नियम जे तुम्ही तुमचा अंतरात्मा ओके सद्विवेक बुद्धीने तुम्हाला दिले. सो अंतरात्म्याच्या आवाजातून जे शिकलो ते म्हणजे तुमची नीतिमत्ता. सो बेसिक फरक त्याच्यात एवढाच आहे, एखादा माणूस सिग्नल फॉलो करतोय तर तो सिग्नल का फॉलो करतोय, एक मामू आहे, सीसीटीव्ही कॅमेरा आहे, चलान कटेल म्हणून करत असेल तर तो नीतिशास्त्राचं पालन करतोय. तो कायदा बाहेरून आपल्याला योग्य अयोग्य काय शिकवतो,
आणि तुम्ही कायद्याचं पालन करताय, नीतिशास्त्र. पण जर तुम्हाला वाटतंय की एक सुजाण नागरिक म्हणून मी ह्या नियमांचं पालन केलं पाहिजे, तर ते झालं तुमचं नीतिमत्तेचं पालन. सो मग ह्याच अशा संकल्पना शिकायच्यात ह्या टॉपिकमध्ये आपल्याला पहिल्या. म्हणजे सांगितलं नैतिक, अनैतिक, नीती निरपेक्ष. सो नैतिक म्हणजे जो चांगलं काम करतोय, अनैतिक काहीतरी चूक केलं, नीती निरपेक्ष म्हणजे ज्याच्यात नीतिमत्ता जन्माला आली नाही, त्याला आपण म्हणतो नीती निरपेक्षता. सो नैतिक, एखादा माणूस नैतिक आहे म्हणजे जो योग्य काहीतरी चांगलं काम करतोय. ओके. सो एखाद्याने एखादा जीव वाचवला, नैतिक. एखाद्याने एखादा जीव घेतला, अनैतिक. पण एखाद्या वाघाने एखाद्या माणसाचा जीव घेतला, तर मग वाघाला नैतिक कसं ठरवायचं? कारण वाघाला नैतिकता कळते ना काही. सो त्याचं आचरण झालं नैती निरपेक्ष. सो हे सर्व संकल्पना आपल्याला बघायच्या आणि त्याच्या खूप संकल्पना आहेत. मी खूप साऱ्या टर्म्स पुढे सांगेन. विवेक संकट आणि विवेकाचे संकट. सो विवेक संकट म्हणजे असा एखादा माणूस जो निहत्ता कमीना माणूस आहे, की त्याला नैतिक अनैतिक मधला फरकच कळणार नाही. विवेकाचे संकट म्हणजे असा माणूस की ज्याच्यात नैतिकता पूर्ण विकसित झालीये आणि त्याला कळतंय की ह्या योग्य अयोग्यमध्ये फरक काय, दोन योग्य गोष्टीमध्ये अतियोग्य काय किंवा दोन अयोग्य गोष्टींमध्ये कमी अयोग्य काय, आणि हे कळतं म्हणजे ते झालं विवेकाचे संकट. सो विवेक संकट आणि विवेकाचे संकट. सो विवेक संकट म्हणजे विवेकच जन्माला आला नाही. सो अशा खूप सारे टर्म आहेत. सो ची शब्द असेल ना तर समजायचं ती चांगली गोष्ट आहे. विवेकाचे संकट चांगली, नीतिमत्तेचे संकट चांगली, ओके, नैतिकतेचे संकट चांगली गोष्ट आहे, मूल्यांचे संकट चांगली गोष्ट आहे. मूल्य संकट म्हणजे असा माणूस म्हणजे एकदम निर्लज्ज, आपल्या मराठी भाषेत म्हणू शकतो, की ज्याच्यात मूल्य कुठलं जन्मालाच आलं नाही, ज्याला नैतिक अनैतिक मधला फरकच कळत नाही, ते झालं मूल्य संकट. पण ज्याला दोन नैतिक गोष्टींमध्ये अतिनैतिक काय किंवा दोन अनैतिक मध्ये कमी अनैतिक काय हे कळत नाही, ओके, म्हणजे ते झालं मूल्यांचे संकट. त्याला नैतिकता कळालीये, जास्त नैतिक काय करू ते ठरवण्याचं संकट. सो अशा खूप साऱ्या टर्म्स आहेत ज्या आपल्याला शिकायच्यात ह्या नीतिमत्तेचे सार या टॉपिकमध्ये. मग पुढे टॉपिक आहे नीतिमत्तेचे निर्धारक आणि परिणाम. सो नेक्स्ट टॉपिक जो आहे नीतिमत्तेचे निर्धारक आणि नीतिमत्तेचे परिणाम. आता ह्या ज्या टॉपिकमध्ये नीतिमत्तेचे निर्धारक म्हणजे काय, की नैतिक अनैतिक काय हे कशावरून ठरवलं जातं. सो पॅरामीटर, त्यासाठी काय पॅरामीटर वापरले जातात, आणि हा टॉपिक खूप महत्वाचा आहे सिलेबसचा, कारण याच्यामध्ये आपल्याला खूप सारे नैतिक तत्वज्ञानचे विचार अभ्यासायचे आहेत. सो बेसिकली सिंपल प्रश्न आहे की सपोज तुमच्या शेजारी गरीब माणूस राहतो आणि त्याचा मुलगा आजारी आहे, आणि अशी परिस्थिती आहे की त्याला जर आज एखादं औषध नाही मिळालं तर त्याचा मृत्यू पण होईल, आणि तुम्ही शाळेत शिकताय, शिक्षक घेताय, तुमच्याकडे 5,000 रुपये नाहीयेत जे औषधाची किंमत आहे, आणि म्हणून तुम्ही एखादं मेडिकल शॉप ज्याच्यामध्ये ते औषध होतं ते लुटलं आणि त्या औषधाने त्या बाळाचा जीव वाचवला. आता या कृतीमध्ये ओके तुमची कृती नैतिक आहे का अनैतिक आहे कसं ठरवायचं, म्हणजे नैतिकतेचे निर्धारक. व्हॉट मेक्स ऍक्शन मोरल, व्हॉट मेक्स ऍक्शन इमॉरल. मग याच्यामध्ये बरेच तत्वज्ञानी आहेत जे मी शिकवणार आहे, पण खूप महत्वाचे जे तत्वज्ञानी आहेत, एक आहे तुमचा जेरेमी बेंथॅम आणि एक इमॅन्युअल कांत. आणि जेरेमी बेंथॅमची आहे उपयोगितावादी सिद्धांत किंवा परिणामवादी नैतिकता, आणि कांत जो आहे त्याची आहे कर्तव्यवादी नैतिकता. आणि यांच्याबरोबर मी बाकी पण आपल्याला अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, बुद्धा, महावीरा, बेंथॅम, मिल, कांत, गांधी, भगवद्गीता, जॉन लॉक, खूप सारे थिंकर मी क्लासमध्ये शिकवेन. आता याच्यामध्ये मग बेंथॅम हा जो उपयोगितावादी सिद्धांत देतो, परिणामवादी, त्याचं म्हणणं काय आहे की नैतिकतेमध्ये जेव्हा तुम्ही कुठलाही निर्णय घेता तर नैतिकते ते योग्यता अयोग्यता ठरते परिणामांनुसार. नावच आहे परिणामवादी नीतिशास्त्र. सो या ऍक्शन मध्ये तुम्ही एक मेडिकल शॉप लुटलं आणि एका बाळाचा जीव वाचवला. याच्यामध्ये झालं काय की एका मेडिकल शॉप लुटलं पण जीव वाचवला, तर एक मेडिकल शॉप ओनरचं 5,000चं नुकसान, आणि इथे एक जीव वाचला तर एक जीव वाचला हे जास्त महत्वाचं आहे. ओके, आणि बाय सेम लॉजिक ओके तुमचं कर्तव्यवाद जो सिद्धांत आहे त्यांचं म्हणणं आहे की कृती नैतिक पाहिजे, परिणाम नाही. कृतीतच नैतिकता असते, कारण एखादी कृती, आज तुम्ही एक मेडिकल शॉप लुटून एका बाळाचा जीव वाचवला आणि म्हणून परिणाम चांगले आहेत म्हणून प्रत्येक जण जर चोरीस करायला लागला, ओके, मेडिकल शॉप लुटायला लागला, गोरगरिबांचे जीव वाचवायला, तर आज मे बी हजारो लाखो लोकांचे जीव वाचतील, पण भविष्यात
कोणीही मेडिकल शॉप ओपन करणार नाही आणि भविष्यामध्ये मग तुमचे कुठलेही मेडिकल शॉप नसल्यामुळे करोडो लोक मरतील. आणि हे जे तुम्ही परिणाम हे लक्षात घेत नाहीये आणि त्याच्यामुळं मग हे परिणामावर नैतिकता ठरवू नका. नैतिकता ही कृतीतच पाहिजे, योग्य अयोग्य आचरणातच. आणि सो याच्यामध्ये येतात मग नैतिकतेचे निर्धारक. त्यानंतर टॉपिक आहे नैतिकतेचे परिणाम. परिणाम की नैतिकतेमध्ये की नैतिकतेने वागलो तर फायदा काय, ओके, तुमच्या जीवनामध्ये पर्सनली फायदा काय, सामाजिक लेवलला नीतिशास्त्र असेल तर फायदा काय, कायदे नैतिकतेने असतील तर फायदा काय, समाजात नैतिकता असेल तर फायदा काय, देश धर्माने चालत असेल तर फायदा काय. सो नैतिकतेचे सर्व कायदे वगैरे सगळे नैतिक का पाहिजेत, परिणाम, आणि तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये नैतिक असण्याचे फायदे काय. सो याच्यामध्ये खूप मस्त डिबेट आहेत ज्या मी शिकवेन. पण मराठीमध्ये नाटक आलेले यदा कदाचित, महाभारताचं ते काय झालं म्हणतात त्याच्यावर थोडं मिमिक्री टाईप ते व्हर्जन होतं. यदा कदाचित खूप जुनं नाटक आहे, युट्यूबला मिळेल पण तुम्हाला. त्या नाटकामध्ये भीमाचा एक प्रश्न आहे कृष्णांना, की भीम त्यांना म्हणतो की सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो. मग सत्याचा विजय नेहमी शेवटीच होतो, म्हणजे असत्याने वागले कौरव लोक, त्यांनी तर पूर्ण लाईफ एन्जॉय केली सिंहासनावर बसून. आणि पांडव जे सत्याने वागले ते जंगलात गेले, वनवास भोगावे लागले त्यांना. मग सत्याचा विजय नेहमी शेवटीच का होतो आणि विजय नेहमी शेवटीच होतो तर असत्याने का जगू नये. याच प्रश्नांची उत्तरं नीतिशास्त्रामध्ये जी तुम्हाला मिळाली पाहिजेत आणि हा तर्क करता आला पाहिजे, म्हणजे नीतिशास्त्राचे परिणाम. सेम वे ओके, पुढे एक टॉपिक आहे सिलेबसचा, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, नैतिकतेचे पैलू. आता नीतिशास्त्र सिलेबस इथपर्यंतच एवढाच मेन्शन केलेला आहे, पण टेक्निकली तुम्ही जर बघितलं ओके तर खूप सारी डिबेट जी आहे ना या एका टॉपिक मध्ये आहे, नैतिकतेचे पैलू. कारण हे नैतिकतेचे पैलू भले 2 शब्द आहेत, पण आपले जेव्हा क्लास रूम मध्ये डिस्कशन असेल 60-70 तास चालेल, त्यातले निम्मे लेक्चर्स आवर्स हे फक्त या पहिल्या नीतिशास्त्राच्या डिबेटला असतील. आणि त्याच्यामध्ये हा एक टॉपिक नावाला दिसतो एक टॉपिक, पण तो इतका महत्वाचा आहे की त्याच्यात जे तुम्ही शिकणार आहात ते तुमच्या केस स्टडीजसाठी खूप महत्वाचं आहे. प्लस सेक्शन ए मधले बरेच प्रश्नांची उत्तरं द्यायला आणि पुढं तुम्ही प्रशासकीय नीतिशास्त्रात पण जे शिकणार आहात त्याच्यासाठी हा सिलेबसचा टॉपिक फाउंडेशन असणार आहे. तर नैतिकतेचे पैलू, डायमेन्शन्स ऑफ इथिक्स, त्याच्यामध्ये नैतिकतेचे 3 पैलू आहेत. एक आहे तुमचा मेटा इथिक्स, ऍक्च्युअली 4 पैलू आहेत. मेटा इथिक्स इंग्लिशमध्ये सांगतो, मग मराठीत सांगेन. मेटा इथिक्स, नॉर्मेटिव्ह इथिक्स, डिस्क्रिप्टिव्ह इथिक्स अँड अप्लाइड इथिक्स. अप्लाइड इथिक्स म्हणजे काय, ओके, की अनुप्रयुक्त नीतिशास्त्र, ऍप्लिकेशन. आणि अप्लाइड इथिक्स म्हणजे काय, की तुम्ही नीतिशास्त्र पेपरमध्ये जे पण शिकताय ते तुम्हाला दैनंदिन जीवनात वापर करता आला पाहिजे. म्हणजे नीतिशास्त्राच्या पेपरचा अभ्यास करून जर तुम्हाला केस स्टडी सोडवता आल्या तर ते झालं तुमचं अप्लाइड इथिक्स. ओके, ऍज सिम्पल ॲज दॅट. आणि सेम वे तुमचे डायमेन्शन ऑफ इथिक्स मध्ये ओके तुमचं सो अप्लाइड इथिक्स सेपरेटली, की बायोमेडिकल इथिक्स वगैरे हे सगळे अप्लाइड इथिक्स येतात, लिगल इथिक्स वगैरे, की दैनंदिन जीवनामध्ये ह्या तत्वज्ञानांचा वापर करणे म्हणजे अप्लाइड इथिक्स. त्याच्यानंतर 3 जे पैलू आहेत, एक आहे डिस्क्रिप्टिव्ह, वर्णनात्मक नीतिशास्त्र. दुसरा आहे नॉर्मेटिव्ह, नियामक किंवा मानदंड नीतिशास्त्र किंवा आदर्शात्मक नीतिशास्त्र पण म्हणतात त्याला. आणि तिसरा आहे मेटा इथिक्स, विश्लेषणात्मक नीतिशास्त्र. आता या तिन्ही मधलं रिलेशन काय ते मी थोडक्यात सांगतो आणि पुढे त्याच्यामध्ये काय डिटेलमध्ये स्टडी आपण करणार आहोत त्याचा एक ओव्हरव्ह्यू देतो. सो वर्णनात्मक नीतिशास्त्र म्हणजे काय, नावातच कळतंय, वर्णन एखाद्या गोष्टींचं. आणि एखाद्या गोष्टीचं म्हणजे नीतीचं वर्णन, की एखाद्या समाजामध्ये नीतीचे काय नियम रूढ आहेत. ओके, आणि अशा समाजांचा अभ्यास म्हणजे बेसिकली वर्णनात्मक नीतिशास्त्र. सो एखादा तत्वज्ञानी भारतात आला, भारताचा समाज अभ्यासला आणि त्यांनी बघितलं की भारतामध्ये मुलं हे स्वतःच्या आई वडिलांची काळजी घेतात, तर ते झालं तुमचं वर्णनात्मक नीतिशास्त्र. आणि अमेरिकेत तो गेला आणि त्याने अमेरिका युरोपचा अभ्यास केला, म्हणाला अमेरिका युरोपमधले लोक त्यांच्या आई वडिलांबरोबर राहत नाहीत, म्हाताऱ्या आई वडिलांची काळजी घेत नाहीत. हे झालं हे अमेरिकेचं नीतिशास्त्र. आता याच्यामध्ये ओके वर्णन झालं, याच्यामध्ये त्यांनी कुठलाही नियम दिला नाही की आपण चूक बरोबर का ते चूक बरोबर. सो ह्याच्यात चूक बरोबर कोण हे काही सांगितलं नाही. सो हे झालं तुमचं फक्त वर्णनात्मक नीतिशास्त्र. सो तसंच वर्णन कशाच होऊ शकतं, धर्माचं होऊ शकतं. हिंदू धर्मामध्ये नॉनव्हेज खाण्यावर ओके खूप टीका केली आहे.
ओके, जैन धर्मामध्ये तर ऍब्सोल्यूट नॉन व्हायलन्स. ओके, निरपेक्ष अहिंसा, की कुठल्याच कंडिशनमध्ये तुम्ही हिंसा करू शकत नाही कुठल्याच प्रकारची. बुद्धिझम मध्ये तुम्ही मेलेल्या जनावरांचं मांस खाऊ शकता, पण ऍक्टिव्ह व्हायलन्स तुम्ही केला नाही पाहिजे. हिंदुइझम मध्ये पण बरीच टीका आहे नॉनव्हेज खाण्यावर. इस्लाम ख्रिश्चॅनिटीमध्ये नॉनव्हेज खाण्यावर कुठलीही टीका नाही. सो वर्णात्मक नीतीशास्त्र फक्त हे अभ्यास करतं कुठल्या धर्मात नीतीचे काय नियम आहेत, असे नियम का पडले असावेत. मग हिंदू धर्म भारतामध्ये जन्माला आला, पसरला. सो भारतामध्ये ट्रॉपिकल क्लायमेट आहे, खूप सारं व्हेजिटेटिव्ह फूड अवेलेबल आहे. सो त्याच्यामुळे व्हेज खाऊनही तुम्ही जिवंत राहू शकता. आणि त्याच्यामुळे अहिंसेवर जास्त भर देण्यात आला. प्राणीमात्रांची आपण नैतिक जबाबदारीने काळजी घेतली पाहिजे. पण हे मिडल ईस्टमध्ये ओके किंवा युरोपमध्ये जिथं लक्झरियंट व्हेजिटेशन अवेलेबलच नाहीये, जर धर्मामध्ये व्हेजिटेरियन्स खा असा जर नियम बनवला असता तर धर्माचे जे फॉलोअर्स आहेत बरेच जणांचा इव्हन मृत्यू झाला असता. आणि त्या क्लायमेटमध्ये मिडल ईस्टमध्ये सगळं जंगल आहे, तुम्हाला भाजीपाला फळं मिळणार आहेत कुठून. सो भौगोलिक परिस्थिती धर्माचे नियम कसे किंवा नैतिकतेचे नियम ठरवते. ओके, ह्याचा अभ्यास. सो इथे वर्णनात्मक नीतीशास्त्रामध्ये रिसर्च ओरिएंटेशन असतं, या गोष्टींचा अभ्यास केला. पण याच्यामध्ये योग्य अयोग्य काय सांगितलंच नाही. हिंदू धर्म जे करतोय ते बरोबर का बाकीचे धर्म करतायत ते बरोबर, इंडियन लोक आई वडिलांची काळजी घेतात आपण बरोबर, अमेरिका युरोप मधले घेत नाहीत का ते बरोबर. ओके, नियम दिले नाही. जेव्हा तुम्ही नियम देता ते म्हणतं नियामक नीतीशास्त्र. त्यालाच इंग्लिशमध्ये शब्द आहे नॉर्मेटिव्ह किंवा प्रिस्क्रिप्टिव्ह इथिक्स. सिंपल एवढं आहे, तुम्ही डॉक्टरकडे गेला, तुम्हाला काय म्हणतात व्यवस्थित वाटत नाहीये, डॉक्टरला जाऊन मला अस्वस्थ होतंय, डॉक्टरने सगळ्या ब्लड टेस्ट केल्या आणि सांगितलं अरे तुझा खूप हाय बीपी, हाय शुगर, हाय कोलेस्ट्रॉल, सगळे व्हायरस आहेत तुझ्यात, आणि घरी जा हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि मग यू विल बी इन शॉक. तुम्हाला डॉक्टरकडून काय पाहिजे? प्रिस्क्रिप्शन नाही, डिस्क्रिप्शन नाही. तुम्हाला डॉक्टरकडून काय पाहिजे? प्रिस्क्रिप्शन. ओके, आणि म्हणूनच डॉक्टरनी जे केलं ते वर्णनात्मक नीतीशास्त्र, वर्णनात्मक जीवशास्त्र थोडक्यात, की तुमचा फक्त अभ्यास केला, तुम्हाला डॉक्टरकडून काय पाहिजे? सोल्युशन दे. सो नीतीशास्त्रात फक्त वर्णनात्मक अभ्यास करून फायदा नाही, आपल्याला चांगला समाज घडवता आला पाहिजे, आदर्श समाज. आणि दुसरा जो पैलू आहे नीतीशास्त्राचा, जो या आदर्श समाजाची संकल्पना देतो, तुम्हाला नियम देतो काय चूक काय बरोबर, ही गोळी घरी जाऊन खा, बीपी कमी, शुगर कमी, कोलेस्ट्रॉल कमी होईल. हे नियम देणारी शाखा म्हणजे तुमचं नियामक नीतीशास्त्र. आणि या नियामक नीतीशास्त्रामध्ये खूप वेगवेगळे नियम आले, आणि हे नियामक नीतीशास्त्राचे नियम म्हणजेच मगाशी सांगितलेला सिलेबसचा टॉपिक नीतीशास्त्राचे निर्धारक. आणि मग याच्यामध्ये 4 निर्धारक येतात. एक येते व्हर्च्यू इथिक्स, सद्गुण नीतीशास्त्र. दुसरं येतं परिणामवादी किंवा हेतुवादी नीतीशास्त्र. ओके, तिसरं येतं कर्तव्यवादी नीतीशास्त्र. आणि चौथं येतं तुमचं जॉन लॉक च्या सिद्धांत म्हणजे मूलभूत अधिकार सिद्धांताचं नीतीशास्त्र. या 4 शाखा ज्या आहेत ना, त्यांचं आपापलं म्हणणं आहे काय योग्य अयोग्यबद्दल. सो फायनली नीतीशास्त्रात आपल्याला करायचं काय? आदर्श समाज घडवा. तर मग पहिली शाखा जी आहे सद्गुण नीतीशास्त्र, त्यांचं म्हणणं आहे आदर्श समाज घडवायचा असेल तर आदर्श सद्गुण विकसित करा लोकांमध्ये, चांगली मूल्य द्या. शाळेतून, घरातून, समाजातून सगळेच रस्त्यावर चालणारी माणसं ही महावीर बुद्धांसारखी असतील, गांधी आंबेडकरांसारखे असतील तर चांगला समाज आणि चांगला आदर्श नीतीशास्त्राचा समाज बनेल. दुसरी शाखा आहे हेतुवाद परिणामवाद. ती म्हणते चांगले लोक, चांगला समाज हे खूप आदर्शवादी आहे. सगळेच लोक गांधी आंबेडकरांसारखे असतील समाजात शक्य नाही, पण म्हणून ओके त्याच्यापेक्षा आपण परिणामावर लक्ष देऊ. प्रत्येक माणसाने अशीच कृती करावी की ज्यातून चांगले परिणाम मिळतील. तुम्ही रस्त्याने गाडी चालवता, लेफ्ट साईडला 1 माणूस आहे, उजवी साईडला 5 माणूस आहे, काय करू? बरं एकाला मारा, 5 वाचवा. परिणामांवर नैतिकता ठरवा. सो परिणामवादी नीतीशास्त्र. पण मग जसं सांगितलं तिसरी शाखा येते कर्तव्यवादी. ते म्हणजे कर्तव्य चांगली करा. मेडिकल शॉप लुटून एखादा जीव नाही वाचवू शकत. ओके, सो कर्तव्यवाद आणि एक मूलभूत अधिकारांचा सिद्धांत. आणि या नीतीशास्त्राच्या या पैलूमध्ये आपल्या सिलेबसचा खूप मोठा भाग हे नीतीशास्त्रातले सगळे शाखा समजून घेणे, त्यांच्या मागचा तर्क समजून घेणे हे आपला फोकस असणार आहे. सद्गुण नीतीशास्त्रामध्ये येतं मग अरिस्टॉटल, प्लेटो, सॉक्रेटिस, बुद्धा, महावीरा ज्यांनी सद्गुणाच्या संकल्पना दिल्या. हेतुवादी नीतीशास्त्रात जेरेमी बेंथॅम, जॉन स्टुअर्ट मिल त्यांचे बरेच सिद्धांत येतात. उपयोगितावादी सिद्धांत, नैतिक स्वारस्यवाद, नैतिक परोपकारवाद, नैतिक सुखवाद, ह्या सर्व शाखा मी तुम्हाला शिकवणार. कर्तव्यवादी नीतीशास्त्र काय म्हणतं? चांगली कर्तव्य करा. चांगली कर्तव्य
ओके करा हे सांगणारा नीतिशास्त्रातला पहिला सिद्धांत जगामध्ये ओके भारतानेच दिला, भारतीय तत्वज्ञानातून, नन अदर दॅन लिजेंडरी आपले लॉर्ड कृष्णा. ओके सो कृष्णांनी भगवद्गीतेत कृष्णाला काय सांगितलं? सकर्म कर, अनासक्तीने कर, निष्कामतेने कर. आणि त्याच्यामुळे पहिलं कर्तव्यवादात मी तुम्हाला भगवद्गीतेचं नीतिशास्त्र शिकवेन. त्याच्यानंतर इमॅन्युअल कांत एक जर्मन तत्वज्ञ होता, त्यांनी कर्तव्यवादाची खूप प्रॉपर संरचना एक फॉर्मॅटमध्ये ती एक थिअरी एक शाखा बनवली. जे मग सांगितलं इमॅन्युअल कांत खूप लिजेंडरी थिंकर आहे. आणि जेव्हा क्लासमध्ये तुम्ही ऍडमिशन घेचाल आणि इमॅन्युअल कांत ऐकचाल तेव्हा तुम्हाला कळेल नैतिकता काय असते ना, ती कांत शिकल्यावर तुम्हाला कळणार आहे. त्याच्यानंतर येतं तुमचं कांत नंतर अजून तिसरे जे कर्तव्यवादातील तत्वज्ञ आहेत, नन अदर दॅन अगेन इंडियन पर्सन महात्मा गांधी. आणि महात्मा गांधीचं तत्वज्ञान जे सत्य आणि अहिंसेवर ओके आधारित होतं, की असे जे जगाचे नियम कर्तव्य नियम सत्य आणि अहिंसा जगाचे नियम पालन करावंच लागेल. आणि गांधीचं जे म्हणणं होतं की का गांधींना हिंसा करून भारतात स्वातंत्र्य नको होतं, अहिंसेच्याच मार्गातून. सो कर्तव्यावर त्यांचं जे मत होतं, कारण आज इंग्रजांच्या विरुद्ध हिंसा करून भारत स्वातंत्र्य होईल, पण उद्या जेव्हा भारतातले राजकारणी नीट गव्हर्न करणार नाहीत, ब्रिटिश मेंटॅलिटीने राज्य करायला लागतील, तेव्हा मग त्यांच्या विरुद्ध पण खून करावा करणार का? सो गांधींसाठी इश्यू फक्त भारताच्या स्वातंत्र्याचा नव्हता, त्यांच्यासाठी देश घडवण्याचा होता. आणि त्यामुळे बिपिन चंद्राचे गांधींबद्दल बोलतात की गांधींसाठी की ही इंडियाची फ्रीडम स्ट्रगलच नव्हती, गांधींसाठी इट वॉज अ नेशन इन द मेकिंग, देश घडत होता. आणि हे लोक गांधी, नेहरू, पटेल, आंबेडकर नेशन बिल्डर्स होते. त्यांसाठी आपण कशी देशाचा पाया रचत आहोत ते जास्त त्यांच्यासाठी महत्वाचं होतं. आणि सो ती तिसरी शाखा. आणि मग चौथी शाखा जी आहे नीतिशास्त्रातली महत्वाची, जॉन लॉकचा मूलभूत अधिकार सिद्धांत, ज्याच्याबद्दल तुम्ही पॉलिटिक वाचताच मूलभूत अधिकार जे संविधानात दिलेले आहेत. पण इथं तुम्हाला हे कळेल की संविधानात ते अधिकार का दिलेत. तुम्हाला हे कळेल की मूलभूत अधिकार संविधानात नाहीत, संविधानच मूलभूत अधिकारांसाठी जन्माला आलेले आहे. ओके आणि सो हे नीतिशास्त्राचे पैलू, हे सर्व थिंकर शिकणे, त्यांचे आर्ग्युमेंट, हे सगळ्या थिंकरचे एकमेकावर काय क्रिटिसिझम आहेत आणि केस स्टडी वाचल्या असता तुमच्या डोक्यात आलं पाहिजे मग. आणि इतकी मी उदाहरणं देईन ह्या केस स्टडीचे हे थिंकर शिकताना, की भले ते 200 वर्षापूर्वी होते, 2000 वर्षांपूर्वी ते थिंकर्स होते, पण आज त्यांचे विचार कसे अप्लाय होतात प्रशासनामध्ये, दैनंदिन जीवनात वगैरे, प्राणी हक्क, महिलांचे हक्क, ह्या अँगलमध्ये त्याचा सगळा अप्लाइड ओरिएंटेशन अभ्यास करायचा. मी इतकी उदाहरण देतो कारण अर्धा पेपरच केस स्टडी आहे, ऍप्लिकेशननेच शिकावा लागणार आहे आपल्याला हा सगळा पेपर केस स्टडीचा. सो नैतिकतेचे पैलू हा आपला सिलेबसचा ओके काय शिकायचंय हा सिलेबस मधला पार्ट काय आहे. सो दिसतो छोटा हा पार्ट, पण खूप महत्वाचा सिलेबसचा पार्ट याच्यामध्ये कव्हर होतो आपला. त्याच्यानंतर सिलेबसचा सेकंड पार्ट जो आहे अभ्यासक्रमातील मानसशास्त्र भाग. मानसशास्त्र भागामध्ये जे काही टॉपिक आहेत ओके, त्याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे ह्युमन व्हॅल्यूज, लेसन्स फ्रॉम द लाईव्ह अँड टीचिंग्स ऑफ ग्रेट लीडर, रिफॉर्मर्स अँड ऍडमिनिस्ट्रेटर. मानवी मूल्ये, महान नेते, सुधारक, प्रशासक यांच्या जीवनातून मिळणारे धडे. यातले बरेच महान नेते किंवा तत्वज्ञ मी तुमच्या सोबत आधी शिकवणार आहे तत्वज्ञानाच्या भागामध्ये. गांधी, देन आंबेडकर वगैरे त्यांच्याबद्दल मी प्रशासकीय नीतिशास्त्र शिकवेन, नेहरू वगैरे त्यांच्याबद्दल. तसंच हे जे आहेत लॉक, कांत, देन जेरेमी बेंथॅम वगैरे. सो बरेच सारे लोक आपल्याला इथे शिकणार आहोत आपण. आणि त्याच्यानंतर काही अजूनही जी महत्वाची लोक आहेत, समाज सुधारक, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. आणि आता तुम्ही एमपीएससीची एक्झाम देतात, त्याच्यामुळे तुम्हाला या नेते, सुधारक, प्रशासक याच्यामध्ये मग महाराष्ट्रातल्या लोकांवर फोकस करावा लागेल. ओके मग यशवंतराव चव्हाण त्यांच्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. तसंच आपले पहिले जे सगळे महत्वाचे मुख्यमंत्री वगैरे होऊन गेले, त्यांनी काय सुधारणा वगैरे केल्या, विनोबा भावे वगैरे अशा ज्या पर्सनॅलिटी आहेत, बाबा आमटे वगैरे, प्रकाश आमटे, त्यांच्यावरही तुम्हाला प्रश्न येईल. सो ते तुम्हाला कळलं पाहिजे. तसेच आपले समाज सुधारकांमध्ये मग महात्मा फुले, सावित्रीबाई फुले खूप सारे होते लोक. ओके संत गाडगे बाबा वगैरे, कर्मवीर भाऊराव पाटील. सो ह्या भारतीय महाराष्ट्रातले जे सुधारक आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला एक्सक्लुझिव्हली अभ्यास करावा लागेल. आणि त्याचबरोबर नीतिशास्त्रामध्ये पण आपल्याला वारकरी परंपरा जी आहे त्याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. सो वारकरी परंपरा ही आपल्या वेदांताचीच एक शाखा आहे. सो भारतामध्ये भारतीय तत्वज्ञानात नंतर मी हे शिकवेनच,
एक कन्सेप्ट होता की मोक्ष, पुरुषार्थ, आणि पुरुषार्थामध्ये 4 पुरुषार्थ असतात, अर्थ, धर्म, काम, मोक्ष. आणि मोक्ष प्राप्तीसाठी इंडियामध्ये 2 तत्वज्ञानाच्या शाखा पडतात, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक मध्ये येतात 6 उपशाखा, सांख्य, न्याय, योग, वैशिका, मीमांसा, वेदांता. आणि या वेदांताची महाराष्ट्राची शाखा म्हणजे आपला वारकरी संप्रदाय. आणि त्याच्यामध्ये वेदांतामध्ये परत 2 शाखा येतात, एक तुमचं ज्ञान वेदांत आणि एक भक्ती वेदांत. आणि भक्ती वेदांताच्या परत 2 शाखा पडतात, एक जे मूर्तीपूजा करतात, जे मूर्तीपूजा करत नाहीत. ओके. आणि त्याच्यामुळे की भक्ती वेदांतामध्ये ह्या 2 ज्या उपशाखा आहेत, आयडोलिट्री करणाऱ्या आणि आयडोलिट्री न करणाऱ्या, सगुण भक्ती वेदांत आणि निर्गुण भक्ती वेदांत. आणि त्याच्यामध्ये मग आपले ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज हे निर्गुण भक्ती वेदांतात येतात, तुकाराम महाराज आणि बाकी बरेच जे संत आहेत. ओके. आता त्यामध्ये सगळे मग कान्होपात्रा, बहिणाबाई वगैरे ह्या सगळ्यांबद्दल तुम्हाला वाचावं लागेल, कारण महाराष्ट्रामध्ये MPSC साठी तुम्ही प्रिपेअर करताय. सो तो जो पार्ट आहे भक्ती वेदांताचा, ओके, त्याच्याबद्दल काही वारकरी संप्रदायाबद्दलचे लोक तुम्हाला माहित पाहिजे. आणि हे सगळे टेक्निकल डिफरन्स जे आहेत ते मी तुम्हाला क्लासरूम मध्ये शिकवेन. सो बेसिकली तुमचा हा जो पार्ट आहे की महान नेते, सुधारक वगैरे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक काय आहे की ही जी मूल्य आहेत, ओके, नीतिमत्ता, मूल्य, पुढे अजून कन्सेप्ट आहेत भावनिक बुद्धिमत्ता, वृत्ती, ह्या सर्व गोष्टी आपण शिकतो कुठून? त्या जन्मजात असतात का बाहेरून शिकतो? तो याच्यातली कुठली गोष्ट जन्मजात नसते. हा बायोलॉजीचा थोडाफार परिणाम असतो. नीतिमत्तेमध्ये पण बायोलॉजी खूप कमी पार्ट प्ले करते, कारण एखादा मुलगा ऑटिझमचा पेशंट असेल, डाऊन सिंड्रोम, एखाद्याचा बुद्धीचाच विकास झाला नाहीये, मती मंद ज्यांना आपण म्हणतो, ओके, अशी मुलं हे कधीही नीतिशास्त्र, नीतिमत्ता समजू शकत नाही, कारण त्यासाठी थोडीफार ब्रेन कॅपॅसिटी पाहिजे. पण त्याच्यानंतर एक मूलभूत ब्रेन कॅपॅसिटी आहे, म्हणून प्रत्येक जणात नीतिशास्त्र मूल्य येतील, 0 गॅरंटी. इंटेलेक्च्युअल क्रिमिनल ढिगभर असतात. ओके. आणि त्याच्यामुळं गांधीचा एक कन्सेप्ट आहे, नॉलेज विदाउट कॅरेक्टर इज सिन. चारित्र्याशिवाय ज्ञान खूप मोठं पाप आहे. सो ज्ञान असणे, ओके, IQ असणे, म्हणून EQ असेल, भावनिक बुद्धिमत्ता, पुढचा जो टॉपिक आहे, गॅरंटी नाही. ओके. लिटरसी असेल म्हणून एज्युकेटेड असेल. ओके. साक्षरता आणि शिक्षण मध्ये संबंध नाही. ओके. बुद्धी आणि अनालिटिकल इंटेलिजन्स म्हणजे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता आणि भावनिक बुद्धिमत्ता संबंध नाही. ज्ञान आणि चारित्र्य संबंध नाही. सो चारित्र्याचा विकास हा बुद्धीचा विकास झाला म्हणून येत नाही. ओके. बुद्धी ही त्यासाठी बेसिक कंडिशन आहे. बुद्धी असेल तर ह्या गोष्टी कळतील, पण बुद्धीचा विकास झाल्यानंतर याचा विकास सेपरेटली घडवून आणावा लागतो. मग ह्या गोष्टी आपण शिकतो कुठून? तर सोसायटी, एज्युकेशन, शैक्षणिक संस्था, कुटुंब, समाज. आता सिलेबसमध्ये त्यांनी 3च घटक दिलेत. मी तुम्हाला 20-22 घटक शिकवेन सामाजिकीकरण करणारे. आणि हे जे सगळे 20-22 घटक आहेत सामाजिकीकरण करणारे, ओके, आणि त्याच्यामध्ये खूप जास्त महत्वाचे घटक आहेत. आता तुम्हाला जनरली प्रश्न येतो अशा ह्याच्यात की मूल्य संक्रमणामध्ये 3 सामाजिकीकरण करणाऱ्या घटकांवर टीप लिहा. प्रश्न आला. आता याच्यामध्ये मॅक्झिमम मुलं काय करणार आहेत? कुटुंब, समाज, शैक्षणिक संस्था हेच उत्तर लिहिणार आहेत. आता आधीच लक्षात ठेवायचं, ही स्पर्धात्मक परीक्षा आहे, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा एक महत्वाचा रूल आहे, तुम्हाला जर मार्क्स पाहिजे असतील ना तर कधीही, ओके, उत्तर लिहिताना थोडा विचार करा की दुसरे लोक काय लिहिणार आहेत आणि किती लिहिणार आहेत. आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जर सक्सेस पाहिजे असेल तर एकच नियम आहे, राईट मोर दॅन अदर्स, राईट डिफरंट दॅन अदर्स, राईट युनिक. सो 1857 उठावाची कारणं विचारली, दुसऱ्यांनी 8 लिहिली, तुम्ही 12 लिहून या, तिथं तुम्ही गेम जिंकणार आहात. 8 तर सगळेच लिहिणार आहेत. आता इथं विचारले की 3 घटक सांगा, तर तिथं जास्त नाही लिहू शकत तुम्ही, तो वेडापणा ठरेल. 3च लिहायचे. पण 3 मध्ये विचार करा की सगळे हेच लिहिणार आहेत, तर राईट, डिफरंट आणि काहीतरी युनिक लिहा. सो मी तुम्हाला अजून बरेच एजंट शिकवेन. फॉर एक्झाम्पल, ओके, तंत्रज्ञान. तंत्रज्ञान आज सर्वात जास्त आपली मूल्य शेप करते. महिला लढाऊ भूमिकेत का आल्या? आज त्यांना लढाऊ भूमिकेत अपॉइंटमेंट द्यायची का नाही आपण आज का डिस्कस करतोय? मेजर रिझन, कारण तंत्रज्ञानामध्ये, ओके, आज आधी 50 वर्षापूर्वी, 60 वर्षापूर्वी लढाई करणं म्हणजे 6 किलोची तलवार घेऊन घोड्यावर बसून जायचं लढाईमध्ये. पण आता जी बंदूक आल्या ह्याच्यामध्ये मसल पॉवर टोटली रिमूव्ह केलेली आहे आणि तुमचं बॅटल फील्डमध्ये त्यामुळे महिलाही लढू शकतात,
हे फिजिकल शक्ती, फिजिकल स्ट्रेंथ याचा रोलच कमी झालेला आहे. सो तंत्रज्ञानामुळे किती मूल्य बदलली. सेम वे तुमचं सोशल मीडिया, कुटुंब, किती जण आपण किती वेळ घालवतो आई वडिलांबरोबर दिवसभरात चर्चा करण्यात. ओके, त्याच्यापेक्षा जास्त वेळ आपण सोशल मीडियावर आहे. आणि आज कितीतरी नवीन ट्रेंड्स सोशल मीडियातून शिकतोय आपण. सोशल मीडियावर उदाहरण द्या. जागतिकीकरण, आज सगळ्यात जास्त मूल्य जागतिकीकरण शेप करत आहे. ओके, तुमचे आई, ओके, तुमची आजी, नेहरूंनी, आंबेडकरांनी आपल्याला हिंदू कोड बिल दिला 1956ला. तुमची आई ना आजी घेतील का डिवोर्स जर ते नवरांनी नीट वागवलं नाही म्हणून? तुमची आई घेईल डिवोर्स? पण याच कंडिशनमध्ये, ओके, मी जे सांगितले, आज तुम्ही मुली जर आहात किंवा तुमची एक बहीण असेल, ती डिवोर्स कदाचित घेईल. मग हा बदल का झाला? कायदा तर 56 पासून आहे. आत्ताच का? जागतिकीकरण, त्याच्यावर बदलती मूल्य, महिला सशक्तीकरण, फेमिनिझमच्या आयडिया, ह्याच्या सगळ्या त्याच्याबरोबर येतात. देन धर्मन समाज, किती मूल्य धर्मन समाज ठरवते आज? मॅक्झिमम मूल्य आपले आज संविधान ठरवते. काय तुम्हाला वाटू डझंट मॅटर, काय धर्माला वाटू डझंट मॅटर, समाजाला काय वाटतंय डझंट मॅटर. सो नॅज फाउंडेशन केसमध्ये चंद्रचूड, जस्टिस चंद्रचूडनी जे वर्डिक दिलेलं की धर्माला काय वाटतं, समाजाला काय वाटतं, होमोसेक्शुअलिटी, समलैंगिक संबंध हे नैतिक अनैतिक आहेत का, ॲबनॉर्मॅलिटी आहे, सीन आहे, पाप आहे, गुन्हा आहे, डेव्हिएशन आहे, व्हॉट एव्हर त्यांना काही वाटो, आम्हाला एकच गोष्ट मॅटर करते, ती म्हणजे की संविधानाला काय पाहिजे. सो सगळ्यात महत्वाचा आज मूल्य संक्रमणातला घटक आहे संविधान. सो हे किती डिफरंट लिहित आहे याच्यावर खरी गेम ठरते. आणि अशा खूप साऱ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेन. ओके, त्यामुळे 19 मेला जी बॅच चालू होणार आहे, लवकर एनरोल करा. त्याच्यानंतरही बॅचेस चालू होतील, पण लवकर तुम्ही त्याच्याशी एनरोल केलं, प्रिपरेशन चालू केलं, 26-27 जेव्हाही तुम्ही प्रिपेअर करणार आहात, ओके, यू विल बी इन व्हेरी गुड पोझिशन या एक्झामसाठी. आणि ह्या वर्षीची जरी तुम्ही राज्यसेवेची प्रिलियम देणार असाल तरी 19 मे मध्ये सुरुवातीला आमचा फोकस प्रिलियमवरचा असणार आहे. आणि हा जो मेन्सचा पार्ट आहे तो शक्यतो प्रिलियमच्या नंतरच होईल. आणि त्यामुळे लवकर तयार व्हा आणि अशा खूप साऱ्या स्ट्रॅटेजी वगैरे शिकून रेडी व्हा. आणि खूप सारे मेंटॉरशिप इथे वन ऑन वन मेंटॉरशिप प्रोग्राम अवेलेबल आहे. वीकली तुमचे आन्सर रायटिंग वगैरे ही सगळे प्रोग्राम होतील, इव्हॅल्युएशन वगैरे. आणि यू विल बी इन व्हेरी गुड पोझिशन टू हँडल दिस हँडल. आणि हे एक्झाम जी आहे ती नवीन सिलेबसचा काही भीती बाळगायची तुम्हाला गरज नाही. ओके, एकदम इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह गायडन्स तुम्हाला युपीएससी गाईडच्या या बॅचवर मध्ये मिळेल. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे ऍटिट्यूड, कंटेंट, स्ट्रक्चर, फंक्शन अँड इट्स इन्फ्लुएन्स अँड रिलेशन विथ थॉट अँड बिहेवियर. वृत्तीची सामग्री, रचना, कार्य आणि वृत्तींचा प्रभाव आणि वृत्तींचा विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध. आता बेसिकली गाईज हा सिलेबसचा टॉपिक काय आहे हे समजून घेण्यामध्ये पहिलं लक्षात ठेवा, नीतिशास्त्र आणि नवीन सिलेबस मधला कुठलाही टॉपिक तुम्ही अभ्यास करताय, कशासाठी करताय? उद्या तुम्ही कोण होणार आहे? प्रशासकीय अधिकारी. तर दर सिलेबस मधला गोष्टीचा अभ्यास करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ही गोष्ट सिलेबसमध्ये का ऍड केली, याचा उद्या मला प्रश्नात काय फायदा आहे? युपीएससीला का वाटत होतं की इथिक्स पेपर असा आपण ऍड करावा, एमपीएससीने तसा सिलेबस का घेतला, फायदे की का मी हा टॉपिक शिकलो पाहिजे, हे वृत्ती टॉपिक मी का शिकायची गरज आहे, मूल्य टॉपिक का शिकायची गरज आहे. सो त्याचं एक उदाहरण छोटं देतो. हे जे वृत्ती आणि मूल्यमध्ये फरक काय बेसिकली सांगतो. आता हे सगळे फरक खूप डिटेलमध्ये मी नंतर शिकवेनच. मूल्य म्हणजे काय की मूल्यां आधारित तुमचं जीवन परिभाषित होतं. मूल्य ही तुमच्या पर्सनॅलिटीचा एक कोर पार्ट असतात, तुमच्या जीवनाचा दृष्टिकोन असतात ती. सो मूल्य म्हणजे काय की तुम्हाला वक्तशीरपणा हे जर तुमचं मूल्य असेल ना, आणि तुझं आयुष्य त्यांनी परिभाषित होणार आहे, आयुष्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही वक्तशीरपणे करता. ओके, सो मूल्य इतकी इनग्रेंड असतात की आपली लाईफ पर्सनॅलिटी डिफाईन होते त्यांनी. वृत्ती एवढ्या इनग्रेंड नसतात. वृत्ती ह्या, सो मूल्य ही दर गोष्टीत अवतरतात. युपीएससीने निबंध एकदा विचारलेला, ओके, आणि निबंधाच्या ह्याच्यात मी ह्या सर्व गोष्टी सेपरेटली हाय लेवलला डिस्कस करू. सो नीतिशास्त्राचा जर बेसिक असेल, निबंध त्याच्या हाय लेवलचं डिस्कशन आपण करू. सो मूल्य ही बोटांच्या प्रिंट सारखी, फिंगरप्रिंट सारखी असतात. व्हॅल्यूज आर लाईक फिंगरप्रिंट्स, नो बडीज आर सेम बट वी लिव्ह इट, ओके, एव्हरीवेअर. की मूल्य ही बोटांच्या ठशांसारखी असतात, कुणाची सेम नसतात, पण आपण सगळीकडे त्यांना सोडत असतो. सो मूल्य सगळीकडे अवतरतात, कारण मूल्य जीवनाचा दृष्टिकोन असतो, खूप रुजलेले असतात.
वृत्ती ह्या कशाच्या तरी संदर्भित असतात. सो तुम्ही फक्त कोचिंग क्लासला टाइमवर जाता कारण फीस भरलेली आहे, तर ते मूल्य नाही झालं, वृत्ती झाली कोचिंग क्लासच्या संदर्भातली. मला पिक्चर बघायला आवडतात, मूल्य. मला विद्या बालनचे पिक्चर आवडतात, की झाली वृत्ती विद्या बालनच्या संदर्भात. सो मग या फरकावरून तुम्हाला सांगू का मेजर हा सिलेबस मला इश्यू काय आहे, की इतकी लोक इंडियामध्ये, कुणाला वाटतं का कचरा असावा रस्त्यांवर? कुणाला नाही वाटत. पण मग एवढा कचरा काय इंडियामध्ये? कारण कचरा असू नये, पब्लिक प्लेसेस स्वच्छ असाव्यात हे मूल्य नाहीये, फक्त वृत्ती आहे. स्वतःचं घर, स्वतःचं क्युबिकल, स्वतःची लायब्ररी, माझी स्वतःची गाडी, सगळं साफ पाहिजे. पण पब्लिक प्लेसवर कचरा टाकणार, मूल्य असेल ना तर कुठेच कचरा नाही टाकणार. सो वृत्ती आहे हे मूल्य नाहीये. आणि ह्याच्यातला फरक, आणि या वृत्ती कशा शेप होतात, वृत्ती वर्तनात येतात का नाही येतात, हाच सगळ्या सिलेबसमध्ये तुम्हाला टॉपिक शिकायचा आहे. सो वृत्ती काय असतात, वृत्तीची रचना. सो वृत्तीची रचना म्हणजे की वृत्ती ही 3 घटकांपासून बनलेली आहे: विचार, भावना आणि वर्तन करण्याबद्दलची प्रवृत्ती. सो त्याला म्हणतात ABC मॉडेल, अफेक्शन, बिहेवियर, कॉग्निशन. टेक्निकल कन्सेप्ट आहे, मी क्लासरूम मध्ये शिकवेन. देन कार्य, वृत्ती आपण का विकसित करतो, त्याचा काय फायदा आहे का? ओके, 4 कार्य आहेत वृत्तींची. कॅच म्हणून एक मानसशास्त्रीय थिंकर होता, त्यांनी 4 कार्य दिली वृत्तींची: उपयोगितावादी कार्य, ओके, ज्ञानात्मक कार्य, स्व अभिव्यक्ती कार्य. ओके, सो असे 3-4 त्यांनी जी कार्य दिलेली आहेत. आणि अहरक्षण कार्य, इगो डिफेन्सिव्ह. सो युटॅलिटरियन फंक्शन, नॉलेज फंक्शन, सेल्फ एक्सप्रेसिव्ह फंक्शन, इगो डिफेन्सिव्ह फंक्शन. ती कार्य काय, टेक्निकल कन्सेप्ट आहे, नंतर शिकवेन. देन वृत्तींचा प्रभाव आणि वृत्तींचा विचार आणि वर्तन याच्याशी संबंध. वृत्ती आणि वर्तन यांच्यामध्ये काय संबंध आहे? वृत्ती वर्तनात येतात का, नाही येत तर का, आणि वृत्ती वर्तनात आणाव्या कशा? सो बरेच लोक सिगरेट पॅकेटवर बघतात कॅन्सर होईल तरी सुट्टा मारतात का? सो मग भीती वाटतेय, वृत्ती आहे, भावना आहे, विचार आहे, मला कॅन्सर होईल, भीती पण वाटतेय, पण वर्तनात काय येत नाही. आणि मग लोकांची वृत्ती कशा बदलायच्या की ह्या गोष्टी वर्तनात येतील. ओके, बेसिकली त्याचा अभ्यास सगळ्यांना आपल्याला इथे करायचा आहे. सो इथं जे आपण थिअरी शिकणार आहे त्याच तुम्हाला अंडरस्टँडिंग केस स्टडी मध्ये पण. मग तुम्हाला एखादी केस स्टडी बनवतील की एखाद्या गावामध्ये खूप जातीभेद चालू आहे, जातीभेद पण एक वृत्ती आहे, कसं कमी करता येईल वगैरे. आणि तिथे हे नॉलेज तुम्हाला ऍप्लिकेशन ओरिएंटेड सगळं वापरावं लागणार आहे. त्यानंतर वृत्ती रिलेटेड त्यांनी टॉपिक दिलाय मोरल आणि पॉलिटिकल ऍटिट्यूड, नैतिक आणि राजकीय वृत्ती. सो नैतिक वृत्ती तर खूप सारे आपण आधी शिकणार आहे. उपयोगितावादी वृत्ती, कर्तव्यवादी वृत्ती, सद्गुणात्मक वृत्ती, हे सगळं नैतिक वृत्तीच आहेत. राजकीय वृत्ती पण बऱ्याच प्रकारच्या असतात: डावे, उजवे, भांडवलवादी, समाजवादी, ओके, साम्यवादी, खूप साऱ्या, पर्यावरणवादी. ओके, सो हे वेगवेगळ्या राजकीय वृत्ती शिकवेन. पण सिलेबस मध्ये त्यांनी 2च दिल्यात, नैतिक आणि राजकीय. मी तुम्हाला अजून 13 म्हणजे अजून 11 वृत्ती शिकवेन. ओके, सो मानवतावादी वृत्ती, सामाजिक वृत्ती, सांस्कृतिक वृत्ती, वैज्ञानिक वृत्ती. सो वृत्तीचे अजूनही बरेच टाईप आहेत. सिलेबसमध्ये युपीएससीने काही दिला असू द्या, प्रश्न त्याच्या बाहेर जाऊन विचारतात, एमपीएससी तेच करेल. हे फक्त जनरल आहे गाईडलाईन. या लाईनवर तुम्हाला मागच्या वर्षीचे सिलेबस समजून बघावं लागतं कशा प्रकारचे प्रश्न येतील. आणि ते काम तुम्हाला काळजी करायची गरज नाही, मी ते करणार आहे, युपीएससी गाईड ते करणार आहे. तुम्ही फक्त सगळं क्लासमध्ये दिलेलं शिकायचं. आणि मी मग क्लासमध्ये मी तुम्हाला जे क्लासरूम मध्ये शिकवेन, तुम्हाला ज्या माझ्या नोट्स मिळतील, युपीएससी गाईडचं जे तुम्हाला कंटेंट मिळेल, ओके, अदर दॅन दॅट तुम्हाला काहीही अभ्यास करण्याची गरज नाही. दिस विल बी युअर वन स्टॉप सोल्युशन फॉर ऑल युअर नीड्स. ओके, सो बेसिकली राजकीय वृत्ती वगैरे. त्याच्यानंतर ओके, सिलेबसमध्ये अजून एक टॉपिक आहे सामाजिक प्रभाव आणि अनुनय, सोशल इन्फ्लुएन्स अँड पर्झुएजन. आता सामाजिक प्रभाव आणि अनुनय म्हणजे काय, की आजूबाजूच्या सामाजिक घटकांचा आपल्या मानसशास्त्रावर कसा परिणाम होतो. तो बेसिकली इश्यू एवढाच छोटा आहे की कोविडमध्ये आयपीएल मॅच स्टेडियम मध्ये बायो बबल मध्ये खेळल्या गेल्या, काहीच ऑडियन्स नव्हतं बघायला. ऑटोमॅटिकली लोकांच्या परफॉर्मन्सवर जो इम्पॅक्ट होतो क्रिकेटरचा. सो तिथं तो ऑडियन्स असली पाहिजे. ऑडियन्स असेल तर क्रिकेटरचा पण मूड जास्त चांगला असेल, ते नीट चांगले खेळतील. सो माझ्या क्लासला ऑफलाईनला ओके 5-10 मुलं असतील आणि जर 201 असतील, परफॉर्मन्स ऑटोमॅटिकली बदलतो. सो लोकांचा आपल्या वृत्तीवर कसा परिणाम होतो, आणि हा विषय तुम्हाला का स्टडी करायचा आहे. बेसिकली इश्यू एवढाच आहे की जो माणूस एखाद्याच्या कानाखाली मारणार नाही, ओके, तो माणूस ग्रुपमध्ये एखादे धार्मिक स्थळ पण तोडेल किंवा मॉब लिंचिंग मध्ये एखाद्याचा मर्डर पण करेल. सो एखाद्या व्यक्तीची मानसिकता एकटा असताना आणि एका गटाची मानसिकता
ह्याच्यात काय फरक असतो, मॉब मेंटॅलिटी. आणि सो ते समजून घेण्यासाठी सामाजिक प्रभाव काय आणि त्यानंतर पर्झुएजन, की सामाजिक प्रभावाबरोबरच तुम्हाला लोकांच्या वृत्ती बदलायच्या आहेत, मूल्य बदलायचे आहेत, नीतिमत्ता बदलायची आहे. तर ते कसं घडवून आणलं जातं, पर्झुएजन. आणि आता हे जे सामाजिक प्रभाव आहे त्याच्यामध्ये 6-7 प्रोसेसेस येतात. ओके, टेक्निकल आहेत त्यानंतर शिकवेन मी, की कोएक्शन इफेक्ट, ऑडियन्स इफेक्ट. ओके, त्याचबरोबर अनुरूपता, कन्फॉर्मिटी ओरिएंटेशन, अनुपालन, कंप्लायन्स, आज्ञापालन, ओबिडियन्स, देन इमोशनल आयडेंटिफिकेशन, भावनिक ओळख, आणि आंतरिकीकरण, इंटरलायझेशन. ह्याच्या काही प्रक्रिया आहेत, टेक्निकल आहेत, नंतर शिकू क्लासमध्ये. आणि अनुनय, अनुनय म्हणजे काय, की लोकांची वृत्ती मूल्य बदलायची, त्यांना पर्स्युएड करायचे. सो मला तुम्हाला एखादी गोष्ट पटवून द्यायची, मी आता तुम्हाला जे पर्स्युएजन करतोय की तुम्ही 19 मेच्या बॅचसाठी या, हे पर्स्युएजन हे किती सक्सेसफुल होईल हे कुठले घटक ठरवतात कुठल्याही कम्युनिकेशन मध्ये. सो एक भारत सरकारला लोकांच्या मत बदलायची, वृत्ती बदलायची, किंवा रस्त्यावर कचरा करू नका, स्वच्छ भारत अभियान फॉलो करा, हम दो हमारे दो, फॅमिली प्लॅनिंग करा. आणि हे करण्यासाठी ओके सामाजिक अनुनय कसा तुम्ही घडवून आणसाल, आणि त्याच्यासाठी कुठले घटक असतात, 5 घटक येतात सामाजिक अनुनयाचे. एक सेंडर, कोण बोलत आहे, रिसिव्हर, कोण ऐकत आहे, माध्यम, कम्युनिकेशन कसं घडत आहे, संदर्भ, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये चर्चा केली जात आहे वगैरे. सो हे सेंडर, रिसिव्हर, मीडियम मीडियम ऑफ चॅनल ऑफ कम्युनिकेशन, आणि तुमचा कॉन्टेक्स्ट वगैरे, आणि तुम्ही कुठला संदेश वापरत आहात. सो मग संदेश, मेसेज, सो सोर्स, रिसिव्हर, चॅनेल, कॉन्टेक्स्ट, आणि मी जेव्हा मेसेज देतोय तो कुठल्या प्रकारचा. आता मी तुम्हाला टेक्निकल कंटेंट शिकवतोय, सो मी तुम्हाला जो संदेश देत आहे तो तर्कयुक्त संदेश आहे. पण 2 टाईपचे संदेश असतात, एक तर्कयुक्त इंटेलिजंट, आणि दुसरा असतो भावनायुक्त इमोशनल. ओके, आणि सो एक तर रॅशनल लॉजिकल अपील किंवा इमोशनल फिअर अपील, तर्कयुक्त. आता इथे मला काय तुम्हाला भीती दाखवायची किंवा भावनी करायची गरज नाही, मला तुम्हाला दाखवायचं की तुम्हाला किती चांगल्या क्वालिटीचं गायडन्स, कोचिंग युपीएससी गाईडच्या प्लॅटफॉर्मवर मिळेल. सो मी फक्त तुम्हाला ते टेक्निकली ह्या गोष्टी शिकवतोय, सांगतोय. सो तर्कयुक्त अपील मी आता युज करतोय. पण तर्कयुक्तच अपील असतात असं नाही, दुसरे असतात भावनायुक्त पण. सो फक्त इंटेलिजंट मेसेज नसतात, इमोशनल पण असतात. आणि दोन्हीमध्ये कुठला मार्ग युज करायचा, इमोशनल का इंटेलिजंट. आणि याचाच आपला सिलेबसचा शेवटचा टॉपिक आहे मानसशास्त्रातला, भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. सो भावनिक बुद्धिमत्ताची संकल्पना आणि त्याची उपयुक्तता, आणि प्रशासन आणि कारभारात त्याची काय उपयुक्तता आहे. सो भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय. सो मानवाची जी बुद्धी आहे ती बुद्धी 3 प्रकारांमध्ये विभागली गेली आहे. एक आहे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता, ज्याला आपण म्हणतो IQ. दुसरी आहे सामाजिक बुद्धिमत्ता. तिसरी आहे प्रॅक्टिकल इंटेलिजन्स, व्यावहारिक बुद्धिमत्ता. शाळेमध्ये सीसॅटचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता राज्यसेवेला, सीसॅट पेपर मेजर करतो तुमची ओके ही जे विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता. शाळेत तुम्ही जे शिकला, इंजिनिअरिंगला तुम्ही जे शिकला, हे तुम्ही जेव्हा नोकरीवर जाऊन त्याचा वापर करता ते झालं व्यावहारिक बुद्धिमत्ता. हे जे गॅरेज मेकॅनिक, प्लंबर वगैरे लोकांकडे जे असतं प्रॅक्टिकल इंटेलिजन्स. आणि एक समाजाचा घटक बनण्यासाठी, समाजाशी जोडण्यासाठी तुमच्याकडे जी बुद्धिमत्ता लागते त्याला आपण म्हणतो सोशल इंटेलिजन्स, सामाजिक बुद्धिमत्ता. आणि सामाजिक बुद्धिमत्तेचा एक छोटा पार्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता. तो समाजाचा चांगला घटक होण्यासाठी तुमच्याकडे जी बुद्धिमत्ता लागते, उद्या तुम्ही प्रशासनात आहात अधिकारी, तुमच्या हाताखाली बरेच लोक काम करतायत, त्यांच्यासाठी, त्यांच्याशी जोडण्यासाठी, त्यांनी तुमचं ऐकावं याच्यासाठी जी बुद्धिमत्ता लागते ती भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता. आणि समाजाशी जोडायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, वेडीवाकडी उत्तर देऊ नका, चिडचिड करू नका, म्हणजे स्वतःच्या भावनांचं व्यवस्थापन नीट करा. त्याच्यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेचा भाग आहे भावनिक बुद्धिमत्ता. ज्याला भावना आपल्या कंट्रोल करता येतात तो म्हणजे तुमचा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स हा जो कन्सेप्ट आहे. आणि भावनिक बुद्धिमत्ते सर्वात उच्च पातळी ज्याला म्हणतात करिश्माई भावनिक बुद्धिमत्ता. आणि त्याचे उदाहरणं म्हणजे भारतातील 3 उदाहरणं मी जे देतो ओके, नन अदर दॅन लिजेंडरी छत्रपती शिवाजी महाराज. लाखो लोकांना हे कन्व्हिन्स करायचं ओके की मला स्वराज्य बनवायचंय, आणि त्यासाठी लोक मागं पुढे कसलाही विचार न करता स्वतःचा जीव द्यायला तयार होतात तुमच्यासाठी. या लेवलला कुणाला तरी प्रेरणा द्यायची ओके, आणि एक साम्राज्य घडवून आणायचं, हे भावनिक बुद्धिमत्ते सर्वात उच्च पातळी. तसं गांधी, करोडो लोकांना रस्त्यावर आणायचं,
आणि त्यांना हे कन्व्हिन्स करायचं की ब्रिटिशांनी मारलं तरी उलट मारू नका, हाशी खेळत मार खावा वाटतं तर जेलमध्ये जा. ओके. आणि पूर्ण करोडो लोकांना एवढ्या शांतीने एका आंदोलनात सहभागी करून घ्यायचं, नॉट अ जोक. आणि त्यासाठी लागते ही करिश्माई भावनिक बुद्धिमत्ता. आणि त्याचबरोबर आपले नन अदर दॅन लिजेंडरी बाबासाहेब आंबेडकर, एवढ्या जातीवादी रूढीवादी समाजाला बदलून आणणे, बदल घडवणे, आणि त्याच्यासाठी जी लागते करिश्माई भावनिक बुद्धिमत्ता. मग ही जी भावनिक बुद्धिमत्ता आहे, ओके, त्याची संकल्पना. सो भावनिक बुद्धिमत्तेची प्रक्रिया असते की भावनिक बुद्धिमत्ता कशी काम करते, व्याख्या काय, ती कशी काम करते. आणि भावनिक बुद्धिमत्तेचे घटक पण आहेत, 5 घटक येतात. तुम्ही जर भावनिक दृष्ट्या बुद्धिमान असाल, ओके, की तुमच्या इमोशन्स, भावना ह्या तर्काला मारतात, आणि तुम्हाला जर ते नको असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे की तर्काने भावनांवर कसं नियंत्रण ठेवायचं, आणि तर्काचे निर्णय घेताना भावना कशा वापरायच्या, आणि तुमच्या भावना आणि तर्क एकमेकाच्या विरोधी काम करण्यापेक्षा सुसंगत काम करायला लागले, ती झाली भावनिक बुद्धिमत्ता. आणि ते तुमच्यात व्हायचं असेल तर तुमच्या 4 घटक लागतात. एक आहे स्वनियमन, दुसरा घटक आहे आत्मजागरूकता, सेल्फ अवेअरनेस, देन सेल्फ रेग्युलेशन, स्वनियमन, देन सामाजिक कौशल्य, सोशल स्किल, देन सहवेदना, एम्पॅथी, आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन, आंतरिक प्रेरणा. हे 5 काय घटक आहेत भावनिक बुद्धिमत्तेचे ते मी तुम्हाला शिकवेन. आणि त्याच्यानंतर भावनिक बुद्धिमत्ता प्रशासनात का गरजेची आहे, उपयुक्तता, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून का लागतं, आणि एखाद्या धोरणांमध्ये, सरकारी धोरणांमध्ये ती का गरजेची आहे. सो मग तुम्ही जेव्हा असे लाईन लिहिता भिंतींवर, सरकारी अधिकारी जे लिहितात लोकांना कन्व्हिन्स करायला, त्यात भावनिक बुद्धिमत्ता असण्याची गरज आहे. चुकला तर महागात पडू शकतं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे हे जे आहे ते पंचायत सिरियल तुम्ही अमेझॉनवर बघितले असेल. त्या पंचायत सिरियलमध्ये एक एपिसोडच आहे या घटनेवर, की पॉप्युलेशन कंट्रोल करायला सरकार स्लोगन देतं, आणि स्लोगन काय असतं, दो बच्चे मिट्टी के उससे ज्यादा बवासीर, म्हणजे 2 मुलं स्वीट डिश, ओके, खीर, आणि त्याच्यापेक्षा जास्त 3रा, 4था, 5वा मुलगा म्हणजे मूळव्याध. सो ज्याचे ऑलरेडी 2 पेक्षा जास्त मुलं आहेत त्याला तुम्ही सांगताय की तुझं 3रं, 4थं, 5वं पोरग मूळव्याध आहे. लोकांना राग येणार, आणि मग त्या सिरियलमध्ये जसं दाखवलं की एक माणूस पंचायतचं ऑफिसच पेटवून देतो. सो हा जो इश्यू आहे की तुम्हाला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून कळलं पाहिजे धोरण निर्मितीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता, आणि तुमच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये कधी लाठीचार्ज करायचा आणि कधी नाही करायचा, कधी गोळ्या घालायच्या आणि नाही घालायच्या. सो अभ्यासक्रमातील हा पूर्ण झाला तुमचा मानसशास्त्र भाग. सो त्याच्यानंतर प्रशासकीय भाग आहे, ज्याचं मी सेकंड पार्ट मध्ये सेपरेट रेकॉर्डिंग करेन, कारण अजून त्याच्यासाठी मला अर्धा 1 तासाची गरज आहे. त्याच्यामुळे तो आपण सेकंड पार्ट मध्ये हा सगळा प्रशासकीय नीतिशास्त्राचा भाग बघूया. सो दॅट्स ऑल फॉर नाव गाईज, थँक्स फॉर लिसनिंग. आणि ही पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करा. आणि आमची जी UPSC गाईडची नीतिशास्त्राची राज्यसेवेची जी बॅच चालू होणार आहे, जे मी ऑलरेडी सांगितलं, UPSC MPSC प्रिलिम मेन्स दोन्हीचा फाउंडेशन कोर्स आम्ही 19 मे पासून चालू करत आहोत. तुम्ही जर इंग्लिशमध्ये प्रिपेअर करत असाल तर मॉर्निंग मध्ये ऑनलाईन बॅच असणारे, लाईव्ह ऑनलाईन बॅच असणार आहे. आणि जर तुम्ही मराठीमध्ये प्रिपेअर करणार असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये पुणे सेंटरमध्ये ही बॅच चालणार आहे, इव्हिनिंगला संध्याकाळी 5 वाजता. सो ती मराठी मीडियम मधली बॅच असणार आहे. 19 मे, 2 जून, 23 जून आणि 14 जुलै ह्या नेक्स्ट बॅचेस ज्या चालू होणार आहेत. सो पण 19 मेलाच एनरोल करा, तर तुम्ही 26च्या राज्यसेवेच्या अगोदर एक तुमचा सिलेबस कॉम्प्रिहेन्सिव्ह कंप्लीट होऊन तुम्हाला बराच आन्सर रायटिंगवर फोकस करता येईल. आणि त्याचबरोबर आम्ही वीकली आन्सर रायटिंग टेस्ट सिरीज खूप साऱ्या घेणार आहोत, त्याच्यावर खूप फोकस करतोच. आणि इथे तुम्हाला 1-on-1 मेंटॉरशिप सेशन पण अवेलेबल आहेत विथ UPSC टॉपर्स अँड इंटरव्ह्यू अपियर्ड मेंटॉर्स. आणि त्याच्यासाठी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता या नंबरवर, किंवा तुम्ही UPSC गाईडचे जे ऑफलाईन सेंटर आहे पुणे सदाशिव पेठेत ज्ञान प्रबोधिनीच्या जवळ, ओके, तिथेही तुम्ही ऑफिसला येऊन व्हिजिट करू शकता. सो दॅट्स ऑल गाईज, थँक्स फॉर लिसनिंग. सो भेटूयात ऑफलाईन बॅच मध्ये. आणि नीतिशास्त्र आणि निबंध हे जे 2 पेपर आहेत नवीन, कारण बाकी तरी सिलेबस जो आहे GS 1 to 3 चा, जे जुन्या सिलेबस मध्ये पण होता, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स वगैरे, तोही इथे खूप चांगल्या प्रकारे कव्हर केला जाईल. एकदम एक्सपर्ट फॅकल्टीज आहेत जे UPSC ला शिकवतात, ओके. पण त्याचबरोबर ओके, हा जो बाकीचा सिलेबस आहे नीतिशास्त्र निबंध हे जे 2 वेगळे पेपर आहेत, ओके, त्याची
ओके, तुम्हाला काही काळजी करण्याची गरज पडणार नाही, मी आहे. ओके, सो हे नवीन सिलेबसचे नवीन पेपर अजिबात भिवू नका, एकदम कॉम्प्रिहेन्सिव्हली ते कव्हर होतील. सो भेटूयात ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचमध्ये. सो थँक्स फॉर लिसनिंग गाईज.